आलेली आहे आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे गर्दी झालेली आहे. विविध प्रकारची मंडळी इथं आलेली आहे. करा सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज की जय. तुमच्या बरोबर आहे. बोला आई मुक्ताई माते की जय. तुम्ही बोलायचं 2 शब्द हातात ठेवून बोला. हातात ठेवून तर एक मिनिट फक्त एक मिनिट फक्त इथे नको काय उपयोग करावा काय तर मनाला येईल तेच करू काय घ्या बोला. ओम शांती. आज आपण इतक्या उत्कृष्ट कामासाठी इथे जमलेलो आहोत की ज्याचं इतिहासाला त्याची नोंद घ्यावी लागेल. बघा माणसाला भविष्यात काय होणार याचा मागोसा आपण सर्वजण घेत असतो आणि आत्तापर्यंत तो घेतलेलाही आहे. परंतु आज आपण जे इथं नारळ वाढवलेलं आहे याचं बघा पाठीमागचे 75 वर्ष या लोकांना आठवली. मला हे निराळगणित आहे बघा. पुढच्या याचा विचार करणं निराळं पण 75 पूर्ण झालेली आहेत आणि त्याची संकल्पना इतकी उत्कृष्ट राबवली गेलेली आहेत. त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद मागतो की नाही हे फार चांगलं मोठं काम केलेलं आहे. मला वाटतं आपण सगळ्यांची त्यांना टाळ्याच्या गजरामध्ये यांचं स्वागत करूया. आपण इथे येत असतो एकमेकाशी बोलत पण असतो परंतु याचं चिंतन मनन आणि भावना ह्या एकत्र येऊन जो आपण बोलतो त्याला जास्त महत्त्व असतं. मला वाटतं प्रत्येकाची नाव घेऊन बोलत नाही परंतु योगेश असा काहीतरी माणूस आहे की त्याला पूर्वीचे 75 आणि भविष्यातले 25 100 वर्षाची कल्पना असणारा असा माणूस आहे. अरे टाळ्या द्या जरा थोडक्या. साधी बाब नाही ही. आपण अत्यंत जवळ असल्या कारणाने आपल्याला वाटतं ते परंतु जर थोडा जर विचार केला तर विकासनाला केवढं मोठं काम तुम्ही केलेलं आहे याच्याबद्दल मी खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद वाटतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. माझं नाव खरं तर आज यात्रेचा दुसरा दिवस आणि आज आपण या ठिकाणी एक जुन्या गोष्टीला खऱ्या अर्थानं उजाळा देत असताना आज जो हा फोटो संग्रह या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. गेली 75 वर्षाचा पुराणा इतिहास आणि खऱ्या अर्थानं ज्या मंडळींनी आपण नुसतं सांगतो की असं पूर्वीच्या काळी झाले परंतु प्रत्यक्षात कोणी काम केले ते खऱ्या अर्थ या संग्रहावरून दिसत होतं आणि हे करण्याचं खऱ्या अर्थानं आज आम्हाला मंगलदास चिंतामणी आणि ब्रह्मकाका यांनी खऱ्या अर्थानं ही फोटोग्राफी दिली आणि त्याचं खऱ्या अर्थानं आज संपूर्ण यात्रेकरूंना म्हणजे ज्यांना आठवत नाही परंपरा पूर्वीची मांडता येणार नाही त्यांनासुद्धा हा इतिहास सांगता येईल आणि खऱ्या अर्थानं ह्या मंडळीचं मनापासून कौतुक केलं पाहिजे की असं कवचित आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थाने आपला गावचा हा इतिहास खऱ्या अर्थाने आपल्यापुढं त्यांनी ठेवला आहे दिला आहे. मनापासून ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं मंगलदास चिंतामणी आणि ब्रह्मकाका आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. या मोहनभाऊ यानंतर मोहनभाऊ पाटे आपले विचार या ठिकाणी मांडते. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी मुंबईकर आहे. खाली जाऊ थँक्यू. खरं तर हा कॉन्सेप्ट भाऊभाई आणि मंगलदासजी आणि ब्रह्मकाका सरांनी हा जो कॉन्सेप्ट इकडे आणला आहे आणि या सगळ्या मेमरीज आहे. ह्या मेमरीज तुम्हाला सांगतो तर शिवाजी पार्क जिमखाना क्लब आत्ताच परत रिबिल्ड झाला, पुन्हा एकदा बनवला गेला आणि सुनील गावस्कर, संदीप पाटील, सगळ्या थोर क्रिकेटर्सचे सगळे असे फोटोग्राफ्स तिथे लावले गेले
आणि त्यामुळं एक वेगळं आकर्षण निर्माण झालं आणि प्रत्येक लहान मुलाला सुद्धा हे सगळे मोठी लोक माहिती आहेत, परंतु प्रत्येक जेव्हा तो येतो तो त्या व्यक्तीबद्दल विचारतो आणि विचार प्रत्येक ठिकाणी पसरत चालतात आणि नारायणगावमध्ये ही संकल्पना राबवली गेली ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. मुंबईमध्ये मी काम करतो बऱ्याच सार्वजनिक सोशल सर्व्हिसमध्ये, तर अशी कॉन्सेप्ट खरे खूप सुंदर भाऊभाई तुम्ही संकल्पना मांडली आहे आणि सर्व टीमने विकास संजी जो आहे मला बोलायला संधी दिली, पण अप्रतिम नियोजन आणि अतिशय सुंदर संकल्पना. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही याचं चांगलं नियोजन केलंय, परंतु जी दुकानं लावलेली आहेत काही दुकानांमध्ये अंधार आहे. अहो वाणी साहेब, शेवटी यात्रा म्हटल्यानंतर या गोष्टी सर्व होत आहेत आणि जेवढं चांगलं करता येईल, कुठं अंधार असेल तुम्ही आमच्या निदर्शन आणून द्या, नक्की आपण त्या ठिकाणी उजेड करण्याचा, प्रकाश करण्याचा व्यवस्था करू, एवढं त्या ठिकाणी सांगतो. ही फोटोग्राफी ज्यांनी करून दिली निरंजन जोगळेकर, त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो. अतिशय कमी वेळात त्यांनी ही फोटोग्राफी आम्हाला तयार करून दिली. पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीनं निरंजन सुद्धा मनापासून आभार. नमस्ते. नारायणगावची यात्रा आणि यात्रेच्या निमित्तानं अतिशय सुंदर असं नियोजन आदत्त चिंतामणी आणि ब्रह्मे काका यांनी या ठिकाणी पूर्वीचं नारायणगाव जे काय दाखवून केले त्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत, अभिनंदन आणि सर्व यात्रेकरू नारायणगावच्या वतीनं सुद्धा त्यांचं खूप खूप स्वागत. आणि साहेब धन्यवाद. त्यांच्याकडून 500 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा छोटासा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.